आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे योगेश कदम यांनी केलेल्या अजब दाव्याची। एकीकडे अक्षय शिंदे एन्काउंटरवरून वातावरण तापलेलं असतानाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हास्यास्पद दावा केलाय। पावसामुळे अक्षय शिंदेच्या बंदुकीवरील ठसे हाताचे ठसे पुसले गेले असावेत असा अजब आणि हास्यास्पद दावा कदमांनी केलाय। पोलीस आरोपीला वाचवण्याच्या धावपळीत होते त्यावेळी पाऊस होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे न्यायालयीन समितीने पोलिसांवर ठपका ठेवलाय। पाचही पोलिसांना या प्रकरणात जबाबदार ठरवलेला आहे, तर दुसरीकडे बेजबाबदारपणे विधान करत आरोपीच्या हाताचे ठसे पावसामुळे पुसले गेले असावेत अशा स्वरूपाचा अजब दावा योगेश कदम यांनी केलाय। ज्यावेळेला एन्काउंटर झालं त्यावेळेला पाऊस पडत होता आणि जे काही फॉरेन्सिकचे अहवाल देखील आलेले आहेत त्याच्यामुळे देखील त्या रिपोर्टिंगमध्ये देखील आलेलं आहे की पाऊस पडलेला असल्यामुळे कारण शेवटी एन्काउंटर होणार आहे हे काही माहिती नव्हतं ना। ज्यावेळेला एखादी घटना घडते त्यावेळेस फॉरेन्सिकचे जेव्हा लोक तिकडे जातात त्यावेळेला ती बंदूक ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवली जाते, एव्हिडन्स असतात ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवले जातात आणि त्याला पावसापासून किंवा अन्य गोष्टींपासून त्याला प्रोटेक्ट केलं जातं। आता एन्काउंटर केलेला असल्यामुळे तिथे ह्या काही गोष्टी करण्यासाठी काही तिथे वेळ मिळाला नाही आणि त्या व्यक्तीला वाचवण्याकरिता हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत काही तिथे एव्हिडन्स करण्याची राहिले नसतील आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये देखील जे आलंय की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे तिथे आढळले नाही।